हॅलो नमस्कार, मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ। तर मित्रमैत्रिणींनो, आपला आजचा व्हिडिओ असा आहे की कोरडी देवपूजा कशी करावी आणि फक्त 2 मिनिटांमध्ये तुम्हाला आपल्याला पूजा करायची आहे ती, कारण आपल्या घराला दोष लागणार नाही त्याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर कृपया व्हिडिओ स्किप न करता बघा। आणि ही कोरडी पूजा फक्त ज्यांना वेळ नाही किंवा ज्यांना कंटाळा येतो त्यासाठी मी अगदी थोडक्यात सांगणार आहे। चला तर मग वेळ न लावता व्हिडिओकडे जाऊया। हिंदू संस्कृतीत देवी देवतांची नित्यपूजा उपासना ही केली जात असते। देवी देवतांची दररोज पूजा सेवा केल्याने आपल्याला घरामध्ये सुख शांती आनंदी वातावरण निर्माण होते। आपल्या घरातील वातावरणामध्ये एक चैतन्य निर्माण होतं। असं म्हटलं जातं की दररोज घरामध्ये नित्य उपासना केल्यामुळे घरातील दुःख दारिद्र्य रोग संकट किंवा घरामध्ये सतत होणारे भांडण तंटे वादविवाद टळत असतात। यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये यथाशक्ती मनोभावे देवी देवतांचं पूजा सेवा ही केली जाते। तर आपल्या घरामध्ये आपण जर दोघेही पती पत्नी जॉबला असो किंवा वर्किंग असो किंवा आपण कोणत्याही कामानिमित्त सकाळी लवकर बाहेर पडत असो आणि आपल्याकडे जर पूजा सेवा करण्यासाठी म्हणावा तसा वेळ तुम्हाला मिळत नसेल किंवा आपल्याकडून रोजच्या रोज देवपूजा होत नसेल किंवा काही लोकांना देवपूजेचा कंटाळा सुद्धा येतो, तर अशा व्यक्तींनी कशा प्रकारे पूजा करावी याविषयीची माहिती मी या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। या देवपूजेला आपण साधी सोपी कोरडी देवपूजा असं देखील म्हणू शकता। या सेवेमुळे उपासनेमुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत राहील आणि देवी देवतांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील। तर बघा, अशी पूजा कोणी करावी आणि ही पूजा पंचोपचार करावी का? पंचोपचार पूजा म्हणजे 5 उपचारांनी केलेली पूजा म्हणजे पंचोपचार पूजा। तर कोरडी देवपूजा करताना पंचोपचार पूजा ही कशी करायची, तर यामध्ये देवी देवतांना गंध अक्षदा फुलं धूप दीप नैवेद्य कसा अर्पण करायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं तर ही कोरडी देवपूजा केल्याने देखील आपल्या घराला कोणत्याच प्रकारचा दोष लागत नाही। तर ही कोरडी देवपूजा कशी करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा। चॅनलवरती पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही। तसं तर नित्यनेमाने पूजा सेवा केल्याने आपल्या मनाला मनशांती लाभते आणि आपल्या घरातील वातावरण हे खूप छान प्रसन्न राहतं आणि आपल्या कुटुंबातील व्यक्ती नेहमी निरोगी राहतात। पूजा प्रार्थना सेवा की आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात। पण आजच्या या धावपळीच्या जीवनामध्ये आपण खूप व्यस्त असतो आणि म्हणावं तसं आपल्याला फारसा वेळ मिळत नाही आणि आपल्याला कामानिमित्त लवकर बाहेर जावं लागत असेल तर अशा वेळेला घरातील सर्व कामावरून घरातील देवपूजाच नेमकी आपल्याकडून करणं होत नाही। तर मग अशा वेळेला आपल्या मनाला एक प्रकारची हुरहुर वाटते, दुःख वाटतं की आपण सर्व काम केलं आणि मेन म्हणजे देवपूजाच केली नाही। तर अशा सर्व माझ्या ताई मैत्रिणी अशा प्रकारे 5 ते 10 मिनिटात पूजा करून तुम्ही बाहेर पडू शकता। तर आपल्या देवघरामध्ये मोजकेच देव आपल्या देवघरामध्ये ठेवायचे आहे, कारण त्यांची पूजा सेवा करणं खूप महत्त्वाचं असतं। जर आपल्या देवघरामध्ये 4-5 देव असले तर आपण पटकन पूजा करू शकतो। घरातील पती किंवा पत्नीने केली तरी पण चालतं। तर दोघांमध्ये देवघरामध्ये फोटो असेल तर पाण्याचा थोडा शिलकावा द्यायचा, फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा। पण मूर्ती असल्या तर आपल्याला मूर्तीवरती अभिषेक करावा लागतो, तरच त्या देवामध्ये देवत्व राहतं
आपण स्वामी भक्त आहे, स्वामी सेवेची आवड आहे, पण वेळ नाही, तर अशा वेळी आपल्याला देवघरामध्ये स्वामींचा फोटोच ठेवायचा असतो. जर स्वामींची मूर्ती आपल्याकडे असेल तर स्वामींच्या मूर्तीवरती वेळोवेळी आपल्याला अभिषेक करावा लागतो. हा महत्त्वाचा एक नियम आहे. रोज आपल्याला अभिषेक करावा लागतो आणि रोज जर शक्य नाही झालं तरी किमान गुरुवारी तरी आपल्याला स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक करावाच लागतो. हा महत्त्वाचा नियम आहे. तर आपल्या देवघरामधील देवांची कोरडी देवपूजा कशी करावी, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या देवघरात मोजके देव असावे. आता ही कोरडी देवपूजा करत असताना आपण जी अगोदरच्या दिवशी देवांना फुले अर्पण केलेली असते, तर ती सुकलेली फुलं जर आपण देवघरामध्ये तशीच राहून दिली आणि कामावरती गेलो तर आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा पसरते. त्यामुळे जी काही सुकलेली फुलं आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे आणि जो आपण अगोदरच्या दिवशी साखरेचा, खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण केलेला असतो ते सर्व आपल्याला काढून घ्यायचं आणि आपण जे देवासाठी पाणी ठेवतो ते सुद्धा बदलून दुसरं पाणी भरून ठेवायचं आहे. खरोखर ज्यांना पूजा करायला रोज शक्यच होत नाही त्यांच्यासाठी आहे फक्त हा व्हिडिओ. तर प्रथम आपल्याला देवघर थोडं स्वच्छ करायचं, नंतर देवांना अर्पण केलेली फुलं नैवेद्य काढून घ्यायचा, नंतर आपल्या देवघरातील दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. कारण कोणतीही सेवा, उपासना, भक्ती ही अग्निदेवतेच्या साक्षीने होते. दिवा लावून झाल्यावरती दिव्याला हळदी, कुंकू, फुलं, अक्षदा अर्पण करायचे आहेत. त्यानंतर धूप अगरबत्ती लावावी. तर ब्रह्ममुहूर्तामध्ये पूजा करण्याची परंपरा ही गेली कित्येक वर्षापासूनची आहे. पण देव फक्त भक्तीचा भुकेला असतो. त्यामुळे कोणतीही सेवा, भक्ती ही मनोभावे केली तर ती देवापर्यंत नक्कीच पोचते. आपण साधी सोपी दिवा धूप लावण्याची सेवा देखील तुमच्या हातून जर घडत असेल तर त्याचं पुण्य सुद्धा आपल्याला मिळतं. आपण सकाळी जेव्हा झोपेतून उठतो तेव्हा आपले मन हे शांत राहते, स्थिर असते. तसेच आपल्या मनामध्ये कोणतेही विचार नसतात. तर देवांची सेवा, भक्ती करण्यासाठी मन हे एकाग्र असणं फार आवश्यक आहे. एकाग्रतेशिवाय पूजा केलेली पूजा ही कधीच यशस्वी होत नाही. त्यासाठी आपल्याला आपल्या देवघरामध्ये मोजकेच देव ठेवायचे असतात. जसं की ज्यांची सेवा आपल्याकडनं करणं होईल. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्या देवाला गुरु मानतो त्या देवांची मूर्ती असणं किंवा फोटो असणं गरजेचं आहे. आपले इष्ट देवता आहेत त्यामध्ये आपली कुलदेवी, कुलदैवत हे आपल्याला देवघरामध्ये ठेवायलाच पाहिजे. आपल्या कुलदेवतेचे फोटो किंवा टाक मूर्ती असणं म्हणजे आपल्याला त्यांचे आशीर्वाद आपल्यावरती, आपल्या कुटुंबावरती राहतात. त्याचबरोबर 5 महत्त्वाच्या मूर्ती असाव्या. पहिली मूर्ती म्हणजे गणपती बाप्पांची मूर्ती, दुसरं शिवलिंग, तिसरी मूर्ती अन्नपूर्णा माताची मूर्ती, चौथी मूर्ती म्हणजे बाळकृष्ण आणि 5वी मूर्ती महालक्ष्मीची मूर्ती. ह्या आपल्याला आपल्या देवघरामध्ये पाहिजेत आणि ठेवायलाच हव्या. या व्यतिरिक्त आपल्या इच्छेनुसार आपण बाकीचे देव वाढवू शकतो. जसं की श्रीयंत्र, शंख, कासव, रुद्रयंत्र हे आपण आपल्याला घरामध्ये स्थापन करू शकतो. पण ज्यांना देवपूजेसाठी फारसा वेळ मिळत नाही त्यांनी जास्त गोष्टी देवपूजेसाठी वाढवू नका. पंचोपचार पूजेमध्ये जो सर्वात पहिला उपचार आपण जो देवपूजेमध्ये करत असतो तर ती म्हणजे देवांना अंघोळ घालणे. तर आता ज्यांना खरोखर वेळच मिळत नाही त्यांनी अशा वेळी काय करायचं, तर गंगाजल फुलावरती टाकून घ्यायचं. ते गंगाजल सर्व देवी देवतांच्या मूर्तीवरती शिंपडून घ्यायचं. गंगाजल हे आपल्याला धार्मिक ठिकाणी कुठेही मिळून जातं किंवा आपल्या स्वामी महाराजांच्या मठामध्ये मिळून जाईल. गंगाजल शिंपडून घेतल्यानंतर देवांना अष्टगंध लावायचा आणि माता लक्ष्मीला म्हणजे ज्या देवी आहेत, देवी स्वरूपात आहे, श्री स्वरूपात आहे, त्यांना हळदी कुंकू लावून घ्यायचं. नंतर तुम्ही देवांना फुले अर्पण करावे. काय करायचं, आपल्याला जर आता वेळ नसेल तर आपण घरी येताना किंवा ऑफिसला जातानाच आपल्याला
फुलं आणून ठेवायची आहेत. फुलं अर्पण करणं देखील खूप महत्त्वाचं आहे. तर देवांना फुलं अर्पण करावी तर बघा अगदी 2 ते 5 मिनिटांमध्ये होणारी हे देवपूजा आहे. जरी तुम्ही देवी देवतांना अंघोळ नाही घातली, त्यांच्या समोर असलेली ही जी नकारात्मक ऊर्जा आहे ती तुम्ही काढून घेतलेली असते. तर सकारात्मक ऊर्जेसाठी दिवा प्रज्वलित केलेला आहे. आपण देवांना गंगाजल शिंपडून शुद्ध आणि पवित्र केलेलं आहे. नैवेद्य मात्र आपल्याला दररोजच बदलायचा असतो. तर नैवेद्यासाठी तुम्ही साखर किंवा खडीसाखरेचा वापर करू शकता. तुम्ही रोजच्या रोज नैवेद्य दाखवू शकता आणि देवांना नैवेद्य अर्पण करताना त्यावरती एक तुळशीपत्र ठेवलं जातं. तर ते तुळशीपत्र सुकले तरी आपण परत ठेवू शकतो, कारण तुळस ही कधीच शिळी होत नाही. किंवा रोजच्या रोज तुळशीपत्र तोडून ताजं तुळशीपत्र तुम्ही त्या नैवेद्यावरती ठेवू शकता. परंतु एकादशी आणि रविवारी तुळस आपल्याला कधीच तोडायची नाही. आणि देवघरासमोर अगदी छोटी का होईना आपल्याला रांगोळी काढायची, कारण रांगोळीशिवाय देवपूजा ही अपूर्ण वाटत असते. तर रांगोळी काढायला तुम्हाला वेळ नसेल तर काही छोटे शुभचिन्ह तुम्ही काढू शकता, जसं की स्वस्तिक, ओम, माता लक्ष्मीची पावलं काढू शकता. आता हल्ली मार्केटमध्ये खूप आपल्याला साचे मिळून जातात. तर अगदी ते छापमध्ये आपण जर टाकली तर सहज काढू शकतो. त्याला काही फारसा वेळ लागत नाही. तर खरंच ज्यांना देवपूजा करण्यासाठी वेळ नाही किंवा ज्यांना देवपूजा करण्याचा कंटाळा येतो त्यांनी अशी साधी सोपी कोरडी देवपूजा करायला सुरुवात करा. अगदी काही दिवसामध्येच तुमच्या सेवा, भक्ती, देवपूजा करण्याची आवड नक्कीच निर्माण होईल अशी मी आशा करते. आणि आजचा हा छोटासा व्हिडिओ इथेच थांबवते. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.